अनेक मालिका आणि सिनेमांमधला लोकप्रिय चेहरा पूर्वी मुंदडाकडे आज मी आलेली आहे. खास तिने घरी बोलवलेलं आहे आणि अर्थात निमित्त आहे ते म्हणजे गणेशोत्सवाचं. आपल्या लाडक्या बाप्पाचं तिच्या घरीसुद्धा बाप्पा बसलेला आहे, विराजमान झालेला आहे. सो पूर्वी खूप छान दिसतेस एकतर. क्या बात आहे. म्हणजे गणेशोत्सव खरंच फार उत्साहात सुरू आहे आणि बाप्पासुद्धा छान विराजमान झालेला आहे. त्यामुळे तूच सांग, यंदाचा गणेशोत्सव तुझ्यासाठी किती स्पेशल आहे? नेहमीच स्पेशल असतं. तुम्हाला सर्वांना आधी तर गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हार्दिक शुभेच्छा पाहिलं असेल तर तुम्ही मला पाहिलं असेल त्याच्यात. मराठी पिक्चर केलाय बरं का मी. सिनेमात सुद्धा पूर्वीला आपण पाहिलेला आहे. त्यामुळे हार्दिक शुभेच्छा तू देतच राहा, मला आवडतात. हा दिवस खूप खूप स्पेशल आहे. इनफॅक्ट दरवर्षी गणेश चतुर्थी हा माझा नेम आहे की मी साडी घालणार, ज्वेलरी घालणार बाप्पासाठी. सगळं पूर्ण डेकोरेशन हे सगळं तुम्ही जे बघताय हे सगळं मीच केलं आहे. लाईक आय हॅपीली फ्लॉन्टेड. कारण का म्हणजे दिस इज लाईक माय थेरपी. लाईक द मिनिट इट्स गणेश चतुर्थी, सकाळी सकाळी उठून सगळं ते डेकोरेशन करायचं आहे. आज काय थीम ठेवू, म्हणजे पिंक थीम आहे आजची. तर सगळं बघा तुम्ही, डेकोरेशन पण पिंक आहे आणि मी साडी पण पिंक घातली आहे. तर बाप्पांचे वस्त्र जे आहे ते पण पिंक आहेत. सो आय ऑलवेज डिसाईड ऑन अ थीम की असं थीम असेल आणि त्या थीमच्या कलर कॉर्डिनेशनप्रमाणे मी सगळं ते डेकोरेशन करते. आणि ते डेकोरेशन करण्यातच मला एवढा आनंद होतो की केव्हा बाप्पांची मूर्ती अशी मी स्थापना करीन आणि पूजा करीन. आणि इट्स जस्ट म्हणजे तुम्हाला एक स्पिरिच्युअल कनेक्शन जे फील होतो, डिवाइन कनेक्शन, इट इज अनरियल. म्हणजे हे 1.5 दिवसाचा गणपती असतो माझ्याकडे आणि हे 1.5 दिवस असं असे जातात. आणि देन यू आर वंडरिंग की ओ माय गॉड, मतलब यू वॉन्ट दिस टू लास्ट सो लॉन्ग. द होल फीलिंग ऑफ गणेश चतुर्थी इज सो डिवाइन अँड सो स्पेशल की म्हणजे आय ऑलवेज लुक फॉरवर्ड टू इट एव्हरी इयर. पूर्वी तू इतकं मनापासून हे सगळं डेकोरेशन केलं आहेस, तुझ्या डोळ्यातच ते सांगतंय की बाप्पासोबत तुझं काहीतरी स्पेशल कनेक्शन आहे. तर ते काय आहे, का असं बाप्पा का एवढा लाडका आहे, काहीतरी स्टोरी नक्की आहे यामागे? आहेच. म्हणजे इवन लहानपणापासनं घरी पण पुण्यात नेहमी आम्ही गणपती बसवायचो म्हणजे आमच्या घरी. आणि 5 दिवसाचे गणपती असतात आमच्याकडे पुण्यात. सो आई इथं नाही आहे कारण का तिकडे ती सेलिब्रेट करते, साजरा करते हा सण. आणि दरवर्षी आम्ही ते गणपतीची मूर्ती घ्यायला मी जायचे. आधी तर एवढं हे नव्हतं, बट नाव आय मेक शुअर की जे आपले बाप्पा आहेत आणि बाप्पांची मूर्ती आहे ती इको फ्रेंडली असावी, मातीचे गणपती असावे. कारण का दॅट इज आपली प्रथा पण आहे आणि आपल्या ज्या स्क्रिप्चर्स आहेत त्याच्यामध्ये पण लिहिलेलं आहे तेच की बाप्पांचं जे मूर्तीचं महत्त्व आहे ते मातीच्या बाप्पांची मूर्ती असावी. आणि एवढं पण रंग लावला म्हणजे आख, नक्षे, ते आपले तिलक आणि हे ते पण केलेलं आहे, ते वॉटर कलरनी केलेलं आहे. आणि दरवर्षी या बाप्पांच्या मूर्तीमध्ये मी एक नवीन रोप लावते. सो या इट्स अ सीड गणेशा. म्हणजे त्याच्यामध्ये सीडलिंग्स असतात. तर लास्ट टाईम मनी प्लांट लावलं होतं मी आणि दिस टाईम आय एम गोइंग टू प्लांट मॅरीगोल्ड. तर मग म्हणजे एव्हरी टाईम एव्हरी इयर बाप्पा तुमच्याबरोबरच आहे. पूर्ण वर्ष तुमच्याबरोबर ती बाप्पाची मूर्ती एका सुंदर प्लांटमध्ये ब्लूम होते. आणि व्हॉट एल्स वुड यू वॉन्ट. कारण का मी जे बघते ना ते POPच्या मूर्त्या असतात, केमिकलचे कलर्स असतात त्याच्यावर, ते मला बिलकुल आवडत नाही. म्हणजे आणि म्हणजे विसर्जन नंतर पण आपली रिस्पॉन्सिबिलिटी नाही का बाप्पांची. तर आपल्याला कुठं माहिती ते ट्रकमध्ये कसं जातं, कशी मूर्ती उलटलेली आहे, कसं आहे, तुटते मूर्ती. पाण्यात जे ॲनिमल्स फिशेस, मॅमल्स आहेत, पाण्यात जे जीव आहेत त्यांना किती अफेक्ट होतो, एन्व्हायरमेंटला किती अफेक्ट होतो.
तर आपण आणि आपल्या प्रथाप्रमाणे तर मातीचीच मूर्ती आहे ना. आपला भाव नेहमी चांगला असावा आणि आपला भाव परिपूर्ण असावा. ते दॅट इज ऑफ अटमोस्ट इम्पॉर्टन्स दॅन मेकिंग की एवढी मोठी मूर्ती असावी, त्याच्यावर एवढा पेंट, त्याच्यावर एवढे असे स्टोन्स लावलेले आणि ते एन्व्हायरमेंटलाच घातक आहे जे बाप्पांनीच बनवलं आहे. तर इको फ्रेंडलीचं महत्त्व आहे फार. या तर आधी तर म्हणजे लहानपणी मी तर जे मूर्ती आणायचे असा एक इन्सिडेंट झाला होता की पुण्यात की आईने आणि मी एक सिलेक्ट केली होती ती बाप्पांची मूर्ती. अशी उंदीरचा रथ होता आणि त्याच्यावर बाप्पांची मूर्ती होती आणि इतकी प्रिय होती मला ती की 5 दिवसानंतर राजासारखा. आणि मला असं वाटतं नाही, दिस टाईम आय एम नॉट गोइंग टू डू विसर्जन. आणि माय पेरेंट्स ऑल्सो गेव अप. मग त्यांनी सगळं विचारलं कसं करायचं कसं नाही करायचं. मग आम्ही 1.5 दिवसाचे छोटेसे गणपती आणले, त्यांची पूजा केली आणि त्यांचं विसर्जन केलं. आणि ती मूर्ती अजून पण माझ्याकडे आहे. म्हणजे प्रथानुसार ते असेल नसेल, लाईक यु नो राईट, आय डोंट नो, बट ॲज अ चाइल्ड माझी ती एक ड्रीम विश होती की नाही, ती बाप्पांची मूर्ती माझ्याकडे असावी नेहमी. सो ती आहे. जाऊ द्यायचं. अशी गंमत होती तेव्हा तर, लाईक इट वॉज लाईक नाही. सो ही मूर्ती आहे माझ्याकडे, बाप्पांची मूर्ती, बाप्पा आहे माझ्याकडे नेहमी. आणि फ्रॉम देअर असं एक रिलेशन सुरू झालं की बाप्पांना मी काही पण म्हणायचे, बोलायचे. कुठलाही टफ सिच्युएशन असेल, काही इवन इनफॅक्ट देर इज समथिंग टू शेअर की मी खूप आनंदित आहे, मला हे मिळालं, मला ते मिळालं, किंवा काहीतरी कठीण परिस्थिती सुरू आहे, बाप्पा मार्ग दाखवा. तर ही इज ऑलवेज देअर टू शो मी अ पाथ. तर आय हॅव लॉट ऑफ फेथ इन हिम. आणि असं वाटतं की म्हणजे दरवर्षी आय जस्ट वेट फॉर दिस फेस्टिवल टू कम. किती छान. पूर्वी खूप छान सांगितलंस तू. म्हणजे तू पुण्याची आहेसच आणि पुण्याचा गणेशोत्सवही अर्थात खूप मोठा असतो, विशेष असतो. आणि तुझं बाप्पासोबतचं नातंही तितकंच दृढ आहे, तितकंच छान आहे, गोड आहे. आणि जसं तू इको फ्रेंडलीचं महत्त्व आत्ता सांगितलंस ते अर्थातच फार स्पेशल होतं. आणि मला तुला एक विचारायचं आहे की हे साडी नेहमीच आवडते का गणेशोत्सव आहे म्हणून काही स्पेशल आहे, काय? नाही, इंडियन वेअर तर मला खूप आवडतं. म्हणजे साडी घालणं, नेसणं म्हणजे, आणि मला येते. सो मीच नेसली आहे आणि आईने शिकवली मला. बट आय लव्ह वेअरिंग अ साडी. आणि मी शूटवर तर खूपदा घालते. म्हणजे ट्रॅडिशनल याच्यात फार कमी वेळा पाहिलं असेल. हां, म्हणजे माझा मे बी कॅरेक्टर तसा होता फिल्ममध्ये, पण तर लाईक तुला असं एकदम शॉक आला असेल की दिस इज द डिफरंट पिक्चर. की साडीमध्ये पूर्वी सुंदर दिसते. हां, मला खूप आवडते साडी. पण नेहमी कुठला तरी प्रसंग असला की साडी घालणं किंवा सूट घालणं किंवा इवन घागरा चोली, आय लव्ह वेअरिंग इंडियन एथनिक वेअर. तर पण हां, गणपतीवर असा नेम केला आहे मी की साडी घालायची आहे मला. म्हणजे दरवर्षी नवीन साडी, ते पण कलर कोऑर्डिनेटेड विथ बाप्पा. ठरवलेलं आहे छानपणे. आणि पूर्वी बाप्पाकडे काय मागणं आहे, यंदा काय मागायचं बाप्पाकडे? आधी तर आधी आपण असं असायचो ना की हां, मेक अ विश आपण बाप्पाकडून सगळं मागायचो सगळं. बट आय थिंक आय फील ओनली ग्रेटफुल नाव, ब्लेस्ड अँड ग्रेटफुल. काही मागण्याची अशी म्हणजे इच्छा नाही आहे. तुम्ही बोलू शकता, तुम्ही ऐकू शकता, तुम्ही बघू शकता आपल्या डोळ्यांनी, तुमच्याकडे हात आहे, तुमच्याकडे तुम्ही चालण्यासाठी तुमचे सगळे अंग तुमचा सलामत आहे. तर आय थिंक दॅट इज द बिगेस्ट ब्लेसिंग. ते तर म्हणजे तुमचा खूप चांगला समय सुरू आहे असं तुम्हाला यू शुड अंडरस्टँड दॅट की हे आहे, दिस इज द सिच्युएशन, यू आर व्हेरी ब्लेस्ड, यू शुड बी व्हेरी ग्रेटफुल. तर दिस इयर ऑल्सो इवन वेन आय एम सिटिंग इन फ्रंट ऑफ हिम, मला असं वाटतं की बस आय एम ग्रेटफुल, आय एम थँकफुल, थँक्यू फॉर एव्हरीथिंग. आणि काही असेल तर मला मार्ग दाखवा. हां, म्हणजे माझं मार्गदर्शन करा तुम्ही, बस तेवढंच मागते. म्हणजे दॅट इज द ओनली थिंग. दॅट इज अ वन विश ऑर मे बी अर्ज लोकांसाठी आहे की प्लीज इको फ्रेंडली गणेशची मूर्तीच आणा. आणि ती पण मातीची आणा, नॉट द इको फ्रेंडली. म्हणजे खूप मार्केटमध्ये असा पण आहे की इको फ्रेंडलीच्या नावाने तुम्हाला ती दुसरी मूर्ती देतात जी क्लेची असते, त्याच्यात काही प्लांट उगत नाही आणि त्याच्यात काही म्हणजे तुम्ही कुठेही टाकलं तरी ते त्याचे कलर्स त्याच्यामध्येच ते असतात. म्हणजे मी अशी आणली होती एक मूर्ती
की नाही ती कलर्ड होती, क्लेची होती, बट ती काही नाही, त्याच्यामध्ये काही उगत नाही आणि दॅट डझंट डिझॉल्व्ह ऑल्सो, म्हणजे ती तशीच राहते. हां, म्हणजे आणि मग ते कुठं टाकणार तुम्ही, ते घरी विसर्जन करताना. तर मी हां, नीट बघून मातीची घ्या, म्हणजे ते दिस अ स्मॉल रिस्पॉन्सिबिलिटी, आपण करू शकतो हे. आणि मोठी आणा ना, तुम्हाला मोठी अजून मोठी आणायची, मोठी आणा, तुम्ही मातीची बनवा, तुम्ही हाताने बनवा. हे तर तुम्हाला आता तर इतकं इझी झालं आहे जगात, म्हणजे तुम्ही ॲमेझॉनवर पण ही मूर्ती ऑर्डर करू शकता. मी पण ॲमेझॉनवरच ऑर्डर केलं आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे मातीची मूर्ती, यू कॅन राईट इको फ्रेंडली गणेशा, मिट्टी के गणपती और वॉट एवर, सीड गणेशा, सीड गणपती, आणि यू विल गेट, यू कॅन बाय देम फ्रॉम ॲमेझॉन. पण प्लीज म्हणजे लाईक असा साजरा करा आणि मग लाईक ट्राय की ॲज मच ॲज यू कॅन डू, यू नो, फॉर द एन्व्हायरमेंट आणि सेलिब्रेट द फेस्टिवल. अर्थातच. आणि आमचा सुद्धा FPJचा इको गणेश BMC अवॉर्ड्स आहेत यंदा, आणि त्याच्यातही आम्ही सेम हेच प्रमोट करतोय की इको फ्रेंडली गणपतीचं आपलं महत्त्व किती जास्त आहे आणि आपलं पर्यावरण, आपलं एन्व्हायरमेंट आपणच वाचवायचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तू खूप छान संदेश दिलेला आहेस पूर्वी. आणि एक जाता जाता विचारीन की तू इतकं मनापासून हे सगळं खूप श्रद्धेने शेअर करतेस, तर तूही खूप स्पिरिच्युअल आहेस का? ॲब्सोल्युटली. स्पिरिच्युअल नसले असते तर मग हे सेलिब्रेट केलं नसतं मी. म्हणजे स्पिरिच्युअल तर आहे, कनेक्शन एवढं आहे की आपले कर्म चांगले करा तुम्ही. कर्म कुठलेही तुम्ही चांगले कर्म कसंही तुम्हाला परत येणार युनिवर्समध्ये. इट इज ऑल अ सायकल. आणि तुम्ही काही कोणाला हर्ट केलं किंवा तुम्हाला जे असं वाटतं आहे ना की लाईक, यू नो, देर इज कर्मा बाउन्सेस बॅक. सो ते आहे. आय ऑलवेज बिलीव्ह इन गुड कर्मा. आणि देर इज वन मोर थिंग की आय हॅव अ स्पिरिच्युअल कनेक्शन. म्हणजे मी कुठेही गेले, आत्ता पण मी ऋषिकेश वगैरेला गेले होते, आम्ही कनेक्ट केलं होतं आपण तर गंगा आरतीवर. आणि मग त्याच्यानंतर मी माताच्या दर्शनला पण गेले होते. सो आय हॅव दॅट कनेक्शन. म्हणजे मी कुठेही गेले, म्हणजे प्रेस कॉन्फरन्ससाठी पण मी गेले होते अलाहाबादला, आणि प्रेस कॉन्फरन्सला मग नंतर मी गेले काशी विश्वनाथला तिथून, बिकॉज इट वॉज क्लोज बाय. तर आय जस्ट गो. म्हणजे मला एक कनेक्शन आहे, कारण का मी बिलीव्ह करते देर इज अ हायर पॉवर गायडिंग अस. तर आणि सेकंडली देर इज ऑल्सो वन थिंग ऑफ ह्युमॅनिटी विच आय बिलीव्ह इन, की तुम्ही जेवढं पण तुमच्याकडे येतं, जेवढं पण तुम्ही कमवता, थोडं एक पोर्शन बाजूला काढून the less privileged, they deserve your attention. किती छान, खरंच खूपच छान तू सांगितलंस पूर्वी. आणि त्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी राहो यात शंकाच नाही. आणि अर्थात बाप्पा तर खूपच छान आहे. जाता जाता तू हेही सांगितलंस की बाप्पाकडे काय मागायचं नाही, ग्रेटफुल आहेस तू. आणि आता तुझ्या फॅन्सना काय सांगशील? अपकमिंग काही तू कोणत्या प्रोजेक्टमधनं आम्हाला भेटीला येणार आहेस का? काय सांगशील? एनी अपकमिंग प्रोजेक्ट? अपकमिंग प्रोजेक्ट आता आहे. इट्स अन एक्सायटिंग प्रोजेक्ट. पहिल्यांदा मी एक वर्टिकल सिरीज करते आहे आणि इट्स बाय विक्रम भट्ट सर. तर त्यांच्याबरोबर करते आहे आणि सिरीजचं नाव आहे यकीन. आत्ताच लॉन्च झाली आहे रॉकेट रील्सवर. सर रॉकेट रील्स इज अन ॲप जे वर्टिकल सिरीज फॉर्मॅट सुरू झाला आहे. म्हणजे तुमचे एक्स्ट्रीमली गुड क्वालिटी कॉन्टेंट चे वेब सिरीज तुम्हाला वर्टिकल फॉर्मॅटमध्ये, म्हणजे तुम्ही तुमच्या सेलफोनवर पाहू शकता. आणि येस, सो यू कॅन वॉच इट अँड इट्स इन द वर्टिकल फॉर्मॅट ओनली. जसं आपण इंस्टाग्रामवर रील बघतो त्याप्रमाणेच आहे. 2-2 मिनिटचे एपिसोड्स आहेत. तर आत्ता 18 एपिसोड ऑलरेडी आले आहेत. तर तुम्हाला पाहिजे आहेत तर तुम्ही यकीन जरूर पहा. रॉकेट रील्स डाउनलोड करा, फ्री आहे. आणि ॲड्स पाहून तुम्ही ते पाहू शकता. आणि पुढचे एपिसोड्स जे आहेत त्यांच्यासाठी मी आता शूट करणार आहे इन सप्टेंबर. सो या लुकिंग फॉरवर्ड टू इट. नक्कीच हे खूप वेगळं आहे, कारण तू हे म्हणतेस हे वर्टिकल सिरीज ज्या आलेल्या आहेत, जसं आम्हाला सवय इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवर आपण रील पाहत बसतो आणि आता त्याची सवय झाली आपल्याला. पण हे जे तू म्हणतेस की वर्टिकल सिरीज हा एक अजून एक वेगळा फॉर्म आहे आणि पूर्ण नवीन आहे हे सगळं. तर ॲज अन ॲक्ट्रेस हे कसं अवघड होतं, कशा पद्धतीने हे सगळं एक्सपिरियन्स होता तुझ्यासाठी? एक्सपिरियन्स तर खूप वेगळा होता. म्हणजे बट शूटिंग वाईज
दे वर शूटिंग इन द सेम स्पेस जसं आम्ही वेब शो कुठलाही वेब शो शूट करतो त्याप्रमाणेच ते शूट करत होते. इट्स जस्ट दॅट की द कॅमेरा वॉज येस वर्टिकल. तर ते दॅट वॉज व्हेरी डिफरंट की तुम्हाला ना हॉरिझॉन्टल जेव्हा असतं फ्रेम तर तुम्हाला माहिती असतं बॅकग्राऊंडमध्ये कसं कुठली गोष्ट येणार आहे काय येणार आहे. आता वर्टिकलमध्ये इट्स मोर ऑन द कॅरेक्टर्स. तर ते आहे आणि बट द क्वालिटी इन विच दे हॅव शॉट इट म्हणजे ती खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटणार नाही की ओ वर्टिकल सिरीज आहे तर नो दे हॅव ड्रॉप्ड इट ऑन क्वालिटी ऑर एनिथिंग. नाही, इट्स व्हेरी गुड क्वालिटी कॉन्टेंट जे येतं आहे आणि खूप मस्त सिरीज आहे. थ्रिलर सिरीज आहे. थ्रिलर मर्डर मिस्ट्री काइंड ऑफ अ सिरीज तुम्हाला आवडत असेल तर. अँड विक्रम भट इज फेमस फॉर दॅट. तो विक्रम भट सर इज लाईक फेमस फॉर दीज हॉरर थ्रिलर अँड मर्डर मिस्ट्री काइंड ऑफ सब्जेक्ट्स. तर यकीन पण एक थ्रिलर आहे आणि इट्स गोना कीप यू ऑन द एज ऑफ युअर सीट्स. तर तुम्ही पहा आणि देन डेफिनेटली लेट मी नो. मी आहे इंस्टाग्रामवर, मला सांगा तुम्हाला कसं वाटते सिरीज आणि तू पण पहा. नक्कीच, मी तर बघणारच आहे. माझी एक्साइटमेंट वाढली एवढं तू छान सांगितलंस. जाता जाता फक्त तुझ्या फॅन्सना काय सांगशील? गणेशोत्सवाच्या शुभेच्छा काय देशील? सर्वांना गणेशोत्सवाचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्ही सर्व खूप सारे उकडीचे मोदक खा. इको फ्रेंडली गणपती घरी आणा आणि आय अर्ज यू ऑल की नेक्स्ट टाईम पण इन केस यू हॅवंट गॉट इट दिस टाईम तर नेक्स्ट टाईम नक्कीच इको फ्रेंडली गणेशा घरी आणा. हा सण साजरा करा आणि गणपतीची आरती लावा. आत्ता पण मी लावणार होते पण निलिमा म्हटली नाही वी हॅव टू म्हणजे आपल्या इंटरव्ह्यूमध्ये म्युझिक नाही नंतर म्युझिक लाव. म्युझिकला ओके ठीक आहे. आरती होणार ह्याच्यानंतर. तर मी इनफॅक्ट भजन पण गायलं असतं पण माझं आज तब्येत बरी नाही आहे माझी. बट आय थिंक बाप्पांनी मला एनर्जी दिली आहे थोडी की मी हा सण परत साजरा करू शकते ज्याप्रमाणे मी करते नेहमी दरवर्षी. तर येस, हॅपी गणेश चतुर्थी टू यू ऑल. गणपती बाप्पा मोरया.